फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला आहे. खेळाडू कॅच सुटणार नाहीये. उदय नाराज होईल, उदय नाराज होईल. ताकद लागली नाहीये उदयची. 19 धावसंख्या. कारण की जेव्हा 19 सांगितली गेली तेव्हा ती 18 होती. यासाठी ती बरोबर करेक्शन केलं आणि ती 18 धावसंख्या होती. आता त्यानंतर एक आली म्हणजे 19 धावसंख्या. ती पुन्हा चेक केली गेली. पहिल्या बॉल पासून ती मोजली आणि आता बरोबर 19 धावसंख्या. उदय ताकद लागली नाहीये उदयची या चेंडूच्या मागे. दिगंबर दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र चालू आहे. दिगंबरला आपण पाहतोय बॅटिंग साठी दाखल झाला. कॅप्टन कुल आला, कॅप्टन कुल माघारी गेला. उदय एक चांगली मॅच शिरळ विपक्ष सोनवडे टीम अशी खेळली जाते. मराठा वॉरियर्स शिरळ या नावानं खेळतोय. दुसऱ्या बाजूला आई नवलाई देवीच्या नावानं सोनवडे टीम खेळते. यावेळी देखील बॅट स्विंग अँड मिस. अगदी चेंडू जाऊन लेग स्टिकला टपली मारून निघून जातोय. विकेटचं पतन. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. मेरिट वरती चेंडू पडला, टप्प्यावरती चेंडू पडला आणि टप्प्यावरती पडून पूर्णपणे टर्न झाला. जिथे चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिकला स्पर्श करून मात्र निघून जातोय आणि फलंदाज मात्र माघारी जातोय. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या गोलंदाज मात्र उभा आहे. सुनीलजी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक विकेट घेतली तर तब्बल 500 रुपयाचं प्राइज सकाळच्या सत्रामध्ये भेटेल गोलंदाजाला. योगेश दाखल झाला मैदानामध्ये हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यामध्ये. राज आज मैदानामध्ये क्षेत्ररक्षणही तेवढंच दर्जेदार करतोय आणि गोलंदाजीही तेवढंच दर्जेदार करतोय. राजचं राजपण काल पण होतं, आज पण, आणि या मॅच मध्ये अप्रतिम त्याची गोलंदाजी राहिली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी उचलला जातोय. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती खेळाडू आणि अखेरीस काय घडलंय. इथं लंगडी होती पण अखेरीस त्याने तर सांगितलंय OUT आउट आहे. अगदी हा चेंडू जसा पकडला रिप्ले मध्ये पाहताय. चेंडू हातामध्ये, तदनंतर एका पायावरती संतुलन. अगदी लंगडी ही लंगडी आहे, लहानपणीची लंगडी. मदत आणि OUT आउट. बॅटर आउट. हॅट्रिक विकेट आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन दिलं जाईल 500 रुपये. येस, आज सोनवडे टीम आपण पाहिलं तर विचार करत असेल की आज नक्की मॅच मध्ये थांबणार कोण, धावा करणार कोण, कारण की धावांची गरज आहे. विकेट विकेट विकेट, हॅट्रिक विकेट, पत्त्यांचा बंगला पडावा तसे विकेट माघारी जात आहेत. राजनं या मॅच मध्ये खेळपट्टीवरती राज पण दाखवलाय. हे आज पण खरं झालंय. चांगली गोलंदाजी राजची. हॅट्रिक विकेट घेणारा हा खेळाडू दीपक दाखल झालेत मैदानामध्ये. सोनवडे टीम आज मोठ्या ध्येयानं मॅच मध्ये 2 हात करावे लागतील. हलक्या त्यानं मान देण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय थोडासा आपण पाहिलं तर कट झाला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय म्हणजे या ओव्हरचे आता 2 चेंडू बाकी आहेत. ते जर मेडन आले, ते जर डॉट आले तर मेडन हॅट्रिक विकेट ओव्हर होऊ शकते आणि ही पहिल्यांदाच लिहून ठेवली जाईल. शिरळ संघ सकाळ दोघांसाठी नवीन आहे. प्रत्येकानं स्वप्न पाहिलेत. आजचा दिवस वेगळा आहे.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. तब्बल 5 चेंडू झालेले आहेत ज्यामध्ये हॅट्रिक विकेट आले, 2 चेंडू डॉट आलेत. आता शेवटचा चेंडू आणि जर इकडे जर डॉट आला तर हे नाव लिहून ठेवावं लागेल सर्वांनाच आणि ही ओव्हर असेल प्रत्येकाच्या स्टेटसला जी आजच्या दिवसातील पहिल्या मॅचची, रविवारच्या मॅचची शिरळ संघाकडून आहे. राज बॅट स्विंग केली जाते. पाटण तालुका टेनिस क्रिकेट रिद्धिका चषक 2025 मध्ये पहिली मेडन हॅट्रिक ओव्हर करणारा, हॅट्रिक विकेटची ओव्हर करणारा आणि ती देखील मेडन ओव्हर करणारा राज ठरतोय शिरळ संघाचा, ज्याने आज खेळपट्टीवरती केले राज. तो राज या मॅच मध्ये देखील गोलंदाजीवरती राजपण दाखवतोय. व्हॉट अ स्पेल यार, व्हॉट अ स्पेल. हे नाव लिहून ठेवलं जाईल राजचं. मेहनत केली, मेहनत. प्रत्येकासाठी आज दिवस वेगळा आहे. स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय, स्वप्नासाठी 2 हात प्रत्येकाने केले. धावसंख्या स्थिर आहे 19 वरती आणि याच स्वप्नाच्या मागे राजनं मात्र अगदी वेगानं धावलाय. यश त्यानं प्राप्त केलंय आणि हेच यश आता प्रत्येकाच्या स्टेटसला दिखेल. दिसते राजची आजची ओव्हर 6 चेंडू असतील प्रत्येकाच्या स्टेटस वरती. ही व्हिडिओ बनेल आजच्या दिवसाची स्टेटस.